तर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं आहे। पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपतींनी दखल घ्यावी असं विजय कुंभार म्हणतात। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी विजय कुंभारांनी केली आहे। पूजा खेडकर प्रकरणाची दखल न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ असंही त्यांनी म्हटलंय। सर, तुम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना एक पत्र लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या यूपीएससी प्रकरण जे समोर आलेलं आहे त्याची चौकशी करण्याची आयोगामार्फत मागणी केलेली आहे। पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय, काय मागणी आहे? काय झालंय, पूजा खेडकर या प्रकरणाने सगळा देश हादरलेला आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा IAS निवडतानाही अशा प्रकारची गडबड होऊ शकते हे आता सिद्ध झालेलं आहे। कारण UPSCने स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। परंतु जसं पूजा खेडकरचं प्रकरण पुढं आलं तसं देशातून म्हणजे UPSC संदर्भात आणि त्या पब्लिक सर्व्हिस कमिशन संदर्भात खूप तक्रारी यायला लागल्या। म्हणून मी राष्ट्रपतींना विनंती केलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सिटिंग जज असतील म्हणजे आत्ताचे जज त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमून ह्या राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या प्रकारांची चौकशी करण्यात येईल। या सगळ्या प्रकाराची राष्ट्रपती दखल घेतील अशी तुम्हाला आशा आहे का? कारण प्रकरण खूप गंभीर आहे, देशस्तरावरती पोहोचतोय, अनेक कनेक्शन बाहेर येत आहेत, कागदपत्र बाहेर येत आहेत, त्याची दखल राष्ट्रपतींनी घेतली पाहिजे। घ्यावी लागेल, कारण त्यांचं जे पोर्टल आहे त्याच्यावरून पण मी कंप्लेंट केलेली आहे। त्यांनी नाही घेतली तर आम्हाला संविधानिक मार्ग दुसरा नेहमीप्रमाणे आहे तो कोर्टाच्या मार्गाने जावं लागेल। परंतु ती वेळ येऊ देऊ नये, कारण हा एकट्या पूजा खेडकर विजय कुंभार किंवा असा कोणाचा प्रश्न नाही, तर देशातल्या राज्यातल्या लाखो तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।